नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अनुभव चॅनलवरती। खूप दिवस झाले आम्ही ब्लॉग नव्हता बनवला काही कारणामुळे। ते कारण आम्ही तुम्हाला नंतर सांगू। तर आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे। आज आम्ही एक स्पेशल वस्तू घेण्यासाठी चाललोय। घरातले सगळी मंडळी हे बघ बसलेले मामान ते, बाकीची मंडळी खाली पार्किंग मध्ये उभी आहे। ते ती वस्तू घ्यायला गेल्यानंतर आम्ही तिथला बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवूच। तर चला आम्ही चाललोय वस्तू घ्यायला ती। तर आम्ही घरातली निम्मी मंडळी चाललोय पुढं। बायांचं बाकीचं आवरायचं बाकी आहे, त्यामुळे त्या बायां पाठीमागून येणार आहे। चला मामा आम्ही पण चाललोय पुढे। तर हे बघा, आम्हाला जी वस्तू घ्यायला जायचं होतं त्या वस्तूची मालकीन बाई रेडी होऊन आली आहे। आता आम्ही तिघीच जणी राहिलेलो आहे। आम्ही निघालोय आता ती वस्तू घ्यायला। फोन मध्ये कॅमेरा चांगला नाही। तर हे बघा, हे निम्म्या जणांना सोडून आले ना, आता आम्हाला घ्यायला आले। हे बघा, चला मग भेटू लोकेशनवर। त्या आम्ही आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे। तर हे बघा आम्ही कुठे आलेलो आहे। तर आम्ही आता शोरूमला आलेलो आहे आणि दाजींनी गाडी घेतलेली आहे। तर कोणती गाडी काय सर्व सांगूच तुम्हाला। चला आता आपण मध्ये जाऊया, चलो। आम्ही आता चालू आणि आता गाडीच्या कागदपत्रांची थोडी प्रोसेस चालू आहे। ते झालं का आम्ही लवकरच गाडी ओवाळायला जाणार आहे। तर आम्ही सातपूरला शानकार येथे गाडी घेतलेली आहे। तर गाडी घेण्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे। गाडी बाहेर पार्किंगला लावलेली आहे, तिथून गाडी आम्ही कलेक्ट करणार आहे। कोणती गाडी घेतली आम्ही ते बघू, चला आता तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आमचा। आम्ही शानकारला आहे, त्याने आम्हाला गाडीचं हे केले, सेल केले, एकदम माहिती पूर्ण एकदम परफेक्ट माहिती सांगितली गाडी। याच्या भरोश्यावर आम्ही सिलेरो गाडी घेतलेली आहे। गाडी सगळी माहिती हा सांगाल। हा राहायला त्रिमूर्ती चौकामध्ये आहे, एकदम चांगला मुलगा आहे। शानकारला आल्यानंतर तर तुम्हाला गाडी घ्यायची असेल, गाडीची काही माहिती लागत असेल तर मयूरकच येत जा तुम्ही प्रत्येकाने। ही सिलेरो घेतली आहे, पण सिलेरो गाडीची सगळी माहिती मयूर सांगाल शॉर्टकटमध्ये। तर ही गाडीची तयारी चालू आहे, डिलिव्हरीची तयारी। नमस्कार, माझं नाव मयूर बोराडे। सुरुवातीला सांगायचं म्हणजे बेसिकली जे सर रवींद्र लोंढे सर यांचं खूप मला सहकार्य लाभलं त्या हिशोबाने। नवीन गाडी जरी मी त्यांना देत असलो, पण एक घरात माझी गाडी चालली या हिशोबाने मी त्यांना सगळ्या गोष्टी कॉपरेट केल्या, त्यांनी मला त्या हिशोबाने कॉपरेट केल्या। पहिली गोष्ट अशी, त्यांनी जी गाडी घेतली सेलेरिओ आपल्याकडनं, मी शानकासमध्ये प्रॉपर कामाला आहे, त्यांनी आपल्याकडे जी गाडी घेतली ती सेलेरिओ आहे, सेलेरिओ CNG गाडी। गाडी छान आहे। बेसिकली याच्यामध्ये त्यांनी VXI CNG मॉडेल घेतलेलं आहे। गाडी तशी छान आहे, ॲव्हरेज वगैरे सगळ्या गोष्टी आहे। हिशोबा बजेटमध्ये एक साधारणतः 764पर्यंत आपल्याला ती गाडी पडते त्या बजेटच्या हिशोबाने। आणि बेसिकली तिला एक मिनिमम 40-50,000पर्यंत डिस्काउंट मिळतो कंपनीकडनं। तर ॲव्हरेज त्या हिशोबाने आपल्याला आणखी स्वस्त आपल्या त्या हिशोबाने बजेटमध्ये कार मिळते, फॅमिली कार मिळते, त्या हिशोबाने हे स्पेसिफिक चांगलं आहे। साधारणतः इथं ॲव्हरेज बघायचं म्हटलं तर CNGला तुम्हाला साधारणतः 30+ ॲव्हरेज, म्हणजे 31, 32 या 33पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज आरामशीर मिळतो गाडीमध्ये। आणि पेट्रोल जर आपण बघितलं, साधारणतः ही पेट्रोल तुम्हाला 20+, 21, 22, 22.5पर्यंत ॲव्हरेज तुम्हाला आरामशीर येतो। बेसिकली बूट स्पेस, ग्राउंड क्लिअरन्स, बाकीच्या ह्याच्या गोष्टी जसं पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आज एटीज या गाडीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात। आणि पहिले आपलं जे लोंढे सर आहेत त्यांनी बेसिकली त्याचं स्वभाव खूप छान आहे, मला स्वभाव खूप आवडला त्यांचा। त्यांची फॅमिली खूप छान आहे। बेसिकली लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे कोऑपरेटिव्ह होते हिशोबाने। त्यांचे भाऊ बहिणी आमच्या, त्याच्यात आई वडील सगळे खूप छान आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे। थँक्यू।
आता आमचे गाडी घेऊन झालेली पूजा वगैरे सर्व झाली गाडीची. घरातल्या बायांनी सगळ्यांनी गाडीची पूजा केलेली आहे आणि घरातले 2-3 मंडळी नाही आहे. सागर येऊ शकला नाही, सागर ड्युटीला गेलेला आहे आणि मम्मी पण काही कारणास्तव येऊ शकली नाही. त्यामुळं सागर आणि मम्मी नाही आहे. शिवांश आला आत्ता, त्याला शाळेतून आम्ही बळजबरी घेऊन आलो. शिवांश इकडे बघ, त्याचा शाळेचा ड्रेस आहे त्यामुळे तो शाळेचा ड्रेस यायला नाटकं करतोय, तिथे फोटो चांगले येणार नाही म्हणून. आणि गुड्डी आणि तिचे मिस्टर लोणावळा खंडाळ्याला फिरायला गेले त्यामुळे ते पण येऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही अशा याच्यात घेतली गाडी. तर आता आम्ही गाडी घेऊन निघालो आहे. शानकारवाल्यांनी आम्हाला 5 लिटरचं हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कुपन दिलं आहे 5 लिटर पेट्रोल टाकण्याचं. शानकारवाल्यांकडून अजून एक फॅसिलिटी आहे, RTOकडून डायरेक्ट गाडी पासिंग होऊन येते. आमची गाडी पण डायरेक्ट पासिंग होऊन आलेली. आमच्या गाडीचा नंबर हा बघा, गाडीचा नंबर आलेला MH15 JH 3961. तर गाडीचा नंबर पण डायरेक्ट पासिंग होऊन आलेला RTOकडून. निघतो आता घरी पण जाऊन पूजा करायची सगळ्यांना. मौल्याचं इकडून सरळ आहे का? पहिला राईट पहिला लेफ्ट आणि राईट पुढे जाऊन बनवलं लेफ्ट मार. आताच आम्ही घरी आलेलो आहे आणि बिल्डिंग मधले सर्वजणी गाडी ओवाळत आहे आता. गंगापूरला मामींनी गाडी वळवायला इकडे गंगापूरला बोलवलं होतं. त्यामुळे आम्ही घरातले सगळे इकडे गंगापूरला आलो होतं गाडी वळवायला. इकडे दिव्या पण आलेली, बघा दिव्यान त्यांनी पण गाडी घेतलेली आहे, काही दिवसांनी येणारच आहे. म्हणजे माझ्या 2 नंबर सासऱ्यांची सून आहे. यांनी अशी खतरनाक गाडी घेतलेली आहे. त्या गाडीची प्राइस बीस काही सांगत नाही, पण गाडी 1 नंबर आहे त्यांनी घेतलेली. ती गाडी आल्यानंतर पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल कोणती गाडी. आपण चालू केलं होतं. 501 मग पार्टी प्लस 501 रुपये. टावेल एवढा मोठा. हातात आलं ते घेतलं. हे मारले ना तशाच माझ्या बहिणींना विमानात पण फिरवा. दाजी पण घेणार. तो टाळला असं काय घेते. आम्ही सोमेश्वरला दर्शनासाठी आलेलो आहे. बाकीचे मागून येत आहे. चला दर्शन करू.
गाणगापूरला पूजा झाल्यानंतर आम्ही नवशा गणपतीला गेलो. नवशा गणपतीनंतर सोमेश्वरला गेलो. गाडी भरपूर दिवसापासून बुक केली होती आम्ही, पण काही कारणामुळे आम्ही गाडी आणलेली नव्हती. त्यामुळे मग आज गाडी आणलेली आहे आम्ही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, आणि आमच्या लोंढे फॅमिलीमध्ये आज नवीन मेंबर आलेला आहे, तर आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे त्याचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमची गाडी कशी तुम्हाला वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. गुड नाईट.